पावसाळ्यात नावलं शिरत उन्हाळ्यात आता काय सगळं वाळलं खड झालं. म्हणजे इथं डंपर बिंपर सगळा ताप बंद आहे म्हणा. सगळं बरं एक मे आपल्याला आता एवढी फळधारणा झालेली आहे. काल अक्षय तृतीयेचा आपण एक 10 किलो माल काढलेला आहे. आता ह्याला आता पोलला हे कंडिशन बघा. हे आता 20 ते 25 तारखेला आपलं फळ आता तयार होईल. एकरी पहिला लॉट एक 2-2.5 टनाच्या आसपास निघेल. आणि आता कळीसुद्धा काल आणि आज 2-3 दिवसामध्ये निघालेल्या कळ्यासुद्धा आहेत. पोलला एक 10-12, 10-12, 10-15 अशा कळ्या निघालेल्या आहेत. आता 2 वर्ष अजून झालेले नाहीत प्लॉटला. या कंडिशन बेस्ट क्वालिटी आहे. फळ साईज टेम्परेचर आत्ता 38-39 असून सुद्धा फळ साईज व्यवस्थित आहे. जम्बो आहे. जम्बो व्हरायटी आपली ही सी व्हरायटीसुद्धा आता तिकडे फळ दाखवतो तुम्हाला. बागेची ग्रोथ बघा. अशा खडकाळ जमिनीमध्ये डेव्हलप करून आपली बाग तयार केलेली आहे. फळधारणा बघा कशी झालेली आहे. याला आपला 38-39 टेम्परेचर असून सुद्धा फळधारणा भरपूर झालेली आहे. ह्यात कळ्यांची संख्या थोडीफार डॅमेजसुद्धा झालेली आहे. आता फळ बघायला किती लागलेलं आहे. हे आता 20 ते 25 तारखेच्या दरम्यान आता हे मे 25 तारखेला येणार. हे आता ही टेम्परेचरला डॅमेज झालेलं फळ आहे. हे आता डॅमेज झालेलं आहे. गेल्या वेळेला कळी निघालेलं आहे. हे पण डॅमेज झाले. आता नवीन कळीसुद्धा 2 दिवसामध्ये निघत आहे. याला कळी नवीन निघालेली आहे आता ही आणि अजून सुद्धा निघत आहे. तुम्हाला वायरमन काय म्हणतात? तुम्हाला म्हणतील आता सी व्हरायटीची बघी जम्बोची फळं आहेत. आता एवढं फळदार नाही तरी पहिला लॉट आता निघेल एवढा. हे दुसरं 2 वर्षाच्या मानानं आपल्याला यात एक 5 ते 7 टन या दरम्यान आम्हाला फळधार नाही निघायलाच पाहिजे. आत्ताही सुरुवात आहे. आता फळधारण झाल्यामुळे कंटिन्यू पाणी दिल्यामुळे जरा तण वाढलेलं आहे. अमोल या सी व्हरायटी द्या बघ्या. फळांची संख्या कळीसुद्धा आता भरपूर प्रमाणात निघत आहे. अजून एकही पाऊस नाही आपल्याकडं तरीसुद्धा आता फळधारणा चांगली झालेली आहे. आता विट्याच्या जवळ एक 10 किलोमीटरमध्ये आहे हे प्लॉट आपला.
फळधारणा खरं जम्बोपेक्षा आहे, पण जम्बोपेक्षा कमी. सी व्हरायटीचं फळ बघा कसं आहे. ग्रोथेची वाढ चांगली आहे, काय अडचण. सी व्हरायटीला पण कळ्यांची संख्या जम्बोपेक्षा जास्त आहे. ह्याची नंतर कळ्यांची संख्या वाढत जाते, जम्बोपेक्षा जास्त वाढते. शेड मारायचं चालू आहे, कंप्लीट झाले बऱ्यापैकी. याला वरून आता छेद वाटले कसं शिकले जाते. हे गुंठ्यामध्ये बांधकाम केलं आहे माल ठेवण्यासाठी. हे येलोचं फळ आहे. येलोचं फळ आलंय बघा काढायला. हे येलोचं आहे. येलोला अजिबात नंबर निघणे. कळ्यांची संख्या आत्ता निघणार इथून भरपूर. त्याला सुद्धा फळधारणा झालेली आहे. फळ ह्याला सनबर्निंग वगैरे काही नाही. फळ चांगलं, फळांची संख्या वगैरे भरपूर राहते, पण साईज जरा थोडी राहते. याला पॉलिनेशनची गरज आहे. सेल्फ पॉलिनेटिव्ह सेल्फ पॉलिनेशन व्हरायटी नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे, साईज होत नाही. सी व्हरायटी प्लॉट आहे. थोडा पाणी कमी पडल्यामुळं थोडं हसून आलेलं आहे. सी व्हरायटीची फळं आहे. कमी जास्त झाले, पण याला पाणी जरा कमी पडल्यामुळे प्रॉब्लेम आहे. तरी सुद्धा फळधारणा वगैरे चांगली आहे. कळ्यांची संख्या सुद्धा नवीन भरपूर. फळांची संख्या बघा, साईज बघा, थोडीफार वाढलेली नाही, पण बाकीचे आहेत ते चांगले आहेत. सी व्हरायटीला ग्रोथ व्हरायटी आहे. सी व्हरायटी सुद्धा एक नंबरमध्ये.